साताऱ्यातल्या जावळीमध्ये शिवसैनिकांना त्रास दिला तर सहन करणार नाही असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला। महायुतीमधूनच आपल्याला कमी लेखले जात असेल तर स्वबळाची आपली ताकद आपण दाखवून देऊ असं शंभूराज देसाई म्हणाले। शिवेंद्रसिंग राजे भोसले यांच्या जावळी मतदारसंघात शंभूराज देसाई यांनी हा इशारा दिला। यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीमध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वातावरण तापणार असं दिसू लागलं। प्रत्येक कामामध्ये जर अशा पद्धतीने खोडा घालायची सवय असेल तर मग शेवटी शिवसेना स्टाईलनं जसंच तसं उत्तर या ठिकाणी आपल्याला सुद्धा द्यावं लागतं। आज आपली भूमिका आहे आपण महायुती म्हणून लढायचं आहे, पण शिवसेनेचा मान सन्मान हा तेवढाच राखला गेला पाहिजे। शिवसेनेची ताकद जेवढी आहे त्या ताकदीप्रमाणे या ठिकाणी जर मान सन्मान ठेवला तर तुम्ही जर शिवसेनेला कमी लेखलं, तुम्ही जर शिवसेनेची अवहेलना केली तर मग शिवसेना स्वबळावर स्वतःची ताकद दाखवेल। तर अशा पद्धतीनं शंभूराज देसाई यांनी स्वबळाचा एक प्रकारे नारा दिल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्याबद्दल आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांच्याकडून। तुषार, सध्या जावळीमध्ये नेमकं काय वातावरण पाहायला मिळतं? नक्कीच सातारा जावळीमधला हा जो काही वादाची ठिणगी वाटते, कारण महायुतीमध्ये जे काही शंभूराज देसाई यांनी काही जे वक्तव्य केलं कालच्या मेळाव्यामध्ये, त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा शिवसैनिकांना जो काही त्रास दिला जातोय ह्या त्रासाबद्दल त्यांनी सज्जड दमच म्हणजे इशाराच दिलेला आहे। आणि तेही जावळीचे जे मंत्री आहेत किंवा भाजपचे मंत्री जे आहेत शिवेंद्रराजे भोसले यांच्या मतदारसंघात जाऊन हा जो काही मेळावा तिथं घेतला गेला होता त्याच्यामध्ये त्यांनी हा सरळ सरळ इशारा दिलाय। महायुतीमध्ये जर शिवसेनेला जर व्यवस्थित वागणूक मिळत नसेल किंवा किंमत दिली जात नसेल तर मग स्वबळाचा नारा सुद्धा त्यांनी या भाषणातून आपल्याला दिल्याचं इथं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इथून पुढं म्हणजे महायुतीमध्ये जर मान सन्मान मिळाला नाही तर आपण स्वबळाचा नारा सुद्धा या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच तुषार, त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या वादाची ठिणगी पडल्याचं एक प्रकारे पाहायला मिळतंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।